नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती 2026 करिता उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, RTE मोफत व सक्तीचे शिक्षण वयोगट कोणता आहे? तर RTE मोफत व सक्तीचे शिक्षण वयोगट हा पहा ऑप्शन क्रमांक 1 6 ते 14 वर्ष हा वयोगट आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, NEP-FLN म्हणजे काय? तर NEP-FLN म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 1 फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमेरसी हे FLNचा फुल फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, NEP पारक म्हणजे काय? तर NEP पारक म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 1 परफॉर्मन्स असिस्टमेंट रिव्ह्यू अँड अनालायसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट असा आहे। प्रश्न क्रमांक चौथा, NEP मातृभाषा माध्यम कितीपर्यंत? तर NEP मातृभाषा माध्यम हे पहा ऑप्शन ए किमान 5 पर्यंत, शक्यतो 8 पर्यंत। प्रश्न क्रमांक 5, खाजगी शाळेत आरक्षण किती टक्के? तर खाजगी शाळेमध्ये पहा आरक्षण हे 25%। प्रश्न क्रमांक 6, शिक्षक पात्रता कोण ठरवते? तर ऑप्शन ए शिक्षक पात्रता पहा NCERT ठरवते। प्रश्न क्रमांक 7, RTE कलम 41 हे कशाशी संबंधित आहे? तर RTE कलम 41 हे पहा विशेष गरजा तरतूद यांच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, RTE कलम 12(1) कशाशी? तर RTE कलम 12 हे पहा ऑप्शन ए 25% आरक्षण यासाठी आहे। प्रश्न क्रमांक 9, NEP 2020चे स्ट्रक्चर काय आहे? तर NEP 2020चे स्ट्रक्चर हे पहा ऑप्शन ए 5+3+3+4 हे आहे। प्रश्न क्रमांक 10, NCERT मुख्य कार्य कोणते? तर NCERTचे मुख्य कार्य पहा ऑप्शन ए राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके। प्रश्न क्रमांक 11, NCF 2005चे मुख्य तत्व कोणते? तर NCF 2005चे मुख्य तत्व हे ऑप्शन ए बालकेंद्रित आहे। प्रश्न क्रमांक 12, आर्टिकल 21A कधी जोडले? तर आर्टिकल 21A पहा ऑप्शन ए 2002 मध्ये जोडलेले आहे। प्रश्न क्रमांक 13, NCTEचा पूर्ण रूप काय आहे? तर NCTEचा पूर्ण रूप पहा ऑप्शन ए नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन हा आहे। प्रश्न क्रमांक 14, DIETचं पूर्ण रूप काय आहे? तर DIETचं पूर्ण रूप पहा ऑप्शन ए डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग असा आहे। प्रश्न क्रमांक 15, आर्टिकल 45 DPSP काय आहे? तर आर्टिकल 45 DPSP हे पहा ऑप्शन ए 6 वर्षापर्यंत मोफत शिक्षण आहे। प्रश्न क्रमांक 16, समग्र शिक्षा अभियान कधी सुरू झाली? तर समग्र शिक्षा अभियान पहा ऑप्शन ए 2018 मध्ये सुरू झाली। प्रश्न क्रमांक 17, भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन 1 अनुच्छेद 21A यामध्ये समाविष्ट आहे। प्रश्न क्रमांक 18, अनुच्छेद 45 राज्य धोरण निर्देशक तत्त्वामध्ये कोणती तरतूद आहे? तर अनुच्छेद 45 मध्ये पहा ऑप्शन ए 6 वर्षापर्यंत बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण ही तरतूद आहे। प्रश्न क्रमांक 19, अनुच्छेद 51A मध्ये पालकाची मूलभूत कर्तव्य काय सांगितलेली आहेत? तर ऑप्शन ए पहा 6 ते 14 वर्ष बालकांना शिक्षण देणे हे सांगितलेले आहे। प्रश्न क्रमांक 20, NCF 2005 मध्ये समावेशक शिक्षण काय आहे? तर NCF 2005 मध्ये पहा समावेशक शिक्षण हे ऑप्शन ए सर्व बालकांसाठी समान संधी आहे। प्रश्न क्रमांक 22, NEP 2020 मध्ये शिक्षक भरती मेरिट बेस्ड काय आहे?
तर NEP 2020मध्ये पहा शिक्षक भरती मेरिट बेस्ड ही ऑप्शन ए होय आहे. पुढचा प्रश्न, NEP 2020मध्ये शिक्षकासाठी NPST कधी लागू झाली? तर NPST हे पहा ऑप्शन ए 2022मध्ये लागू झाली. प्रश्न क्रमांक 12, RTE कलम 12(1) काय आहे? तर RTE कलम 12(1) हे पहा ऑप्शन ए 25% आरक्षण आहे. पुढचा प्रश्न, NEP 2020मध्ये शिक्षकासाठी NPST काय आहे? तर NPST काय आहे? तर ते ऑप्शन ए नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड अँड टीचर हा आहे. पुढचा प्रश्न, NCF 2005चे मुख्य तत्व काय आहे? तर NCF 2005चे मुख्य तत्व काय आहे? ऑप्शन ए बालकेंद्रित आहे. पुढचा प्रश्न, DIETचे मुख्य कार्य काय आहे? तर DIETचे मुख्य कार्य हे पहा ऑप्शन ए जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण आहे. प्रश्न क्रमांक 28, स्केर्टचे मुख्य कार्य काय आहे? तर स्केर्टचे मुख्य कार्य हे पहा ऑप्शन ए राज्य अभ्यासक्रम व शिक्षक प्रशिक्षण आहे. पुढील प्रश्न, NCTEचे मुख्य कार्य काय आहे? तर NCTEचे मुख्य कार्य हे पहा ऑप्शन ए शिक्षक शिक्षणाचे नियमन व मान्यता आहे. पुढचा प्रश्न, NCERTचे मुख्य कार्य काय आहे? तर NCERTचे मुख्य कार्य हे पहा ऑप्शन ए राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक तयार करणे हे मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न, NEP 2020मध्ये शिक्षकासाठी CPD अनिवार्य? तर CPD अनिवार्य हे पहा ऑप्शन ए होय 50 तास वार्षिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NEP 2020मध्ये शिक्षकासाठी निष्ठा काय आहे? तर ऑप्शन ए राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये बॅगलेस डे काय आहे? तर NEP 2020मध्ये पहा बॅगलेस डे हे ऑप्शन ए 10 दिवस आहेत. पुढील प्रश्न, NEP 2020मध्ये NPSD काय आहे? तर NEP 2020मध्ये NPSD हे पहा ऑप्शन ए नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर आहे. पुढचा प्रश्न, NEP 2020मध्ये CPD किती तास वार्षिक? तर किती तास वार्षिक? ऑप्शन ए 50 तास वार्षिक. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये शिक्षक भरती कशी? तर ऑप्शन ए मेरिट बेस्ड प्लस TET. पुढचा प्रश्न, NEP 2020मध्ये शिक्षकासाठी 4 वर्षे BEd कधी अनिवार्य? तर कधी अनिवार्य आहे? तर ते ऑप्शन ए 2030पर्यंत अनिवार्य. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये शिक्षक प्रशिक्षण किती वर्षाचे? तर किती वर्षाचे? ऑप्शन ए 4 वर्षाचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NEP 2020मध्ये इयत्ता 11वी-12वीमध्ये विषय निवड? तर ऑप्शन ए आवडीप्रमाणे कोणतेही विषय. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये पारकचे कार्य काय आहे? तर पारकचे कार्य काय आहे? तर ते ऑप्शन ए 3600 मूल्यमापन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये FLNचे उद्दिष्ट काय आहे? तर NEP 2020मध्ये FLNचे उद्दिष्ट हे पहा ऑप्शन ए 2026 ते 2027पर्यंत इयत्ता 3रीपर्यंत मूलभूत साक्षरता व संख्यात्मकता आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये मातृभाषा माध्यम किमान कितीपर्यंत? तर NEP 2020मध्ये मातृभाषा माध्यम पहा किमान ऑप्शन ए इयत्ता 5वीपर्यंत शक्यतो 8वीपर्यंत. पुढील प्रश्न, NEP 2020मध्ये सेकंडरी स्टेज किती वर्षाचा? तर NEP 2020मध्ये सेकंडरी स्टेज हे पहा ऑप्शन ए 4 वर्षाचा. नेक्स्ट क्वेश्चन, NEP 2020मध्ये प्रिपेरेटरी स्टेज कोणत्या इयत्ता? तर NEP 2020मध्ये पहा प्रिपेरेटरी स्टेज हे ऑप्शन ए 3री ते 5वी इयत्तापर्यंत.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आर टी ई कलम 25 काय सांगते? तर आर टी ई कलम 25 हे पहा ऑप्शन ए शिक्षक उपस्थिती व कार्य सांगते.